विधान भवनातील लॉबीमध्ये हाणामारी करणाऱ्या ऋषिकेश टकलेची मुजोरी कायम आहे। कारण जामिनावर जेलमधून सुटका झाल्यानंतर याच ऋषिकेश टकलेची अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये कळंबोलीमध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे। त्याची दृश्य समोर आली आहेत। हा मुजोर ऋषिकेश गळ्यात हार घालून अगदी नेत्यासारखाच मिरवणुकीत ताठ मानेने चालत होता। ऋषिकेश टकले हा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचा मावस भाऊ आहे। त्याने विधान भवनात आमदार जितेंद्र आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुखांना मारहाण केली होती। एवढा मोठा गुन्हा करून देखील बाहेर आल्यानंतर त्याला माज दाखवलाय। त्यामुळे ही एवढी मुजोरी येते कुठून असा सवाल उपस्थित होतोय। तर या आरोपीला राष्ट्रपती पदक द्याची खोचक मागणी आव्हाडांनी केली। त्याला राष्ट्रपती पदक मिळालं पाहिजे। महाराष्ट्राचं लोकशाहीचं मंदिर म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा। त्या विधानसभात 5 गुंड येतात, त्याच्यातला एक आरोपी हा टकले म्हणजे सराईत गुंड 300 त्या अनेक गुन्ह्यांचा आरोपी तो येतो, सगळे शिस्तभंग सगळं तोडतो, 5 जण घेतो, 5 जण आतमध्ये जाऊन एकाला मारतात। टकले स्वातंत्र्य सैनिक आहे। महाराष्ट्राच्या इज्जतीला पट्टा लावणारा हा माणूस, सत्कार करा त्याचा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।